वडिलांची साक्ष आहे। एक महिन्यापासून या वडिलांची खूप हातपाय दुखायचे, तसेच खूप कंबर दुखायचे। या त्रासासाठी या वडिलांनी एका आळ्या दिवशी येऊन या ठिकाणी प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या वडिलांना प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 2 आठवडे झाले वडील पूर्णपणे बरे, त्यांना काही त्रास होत नाही। प्रिय लोक, काय तुम्हाला होत होतं? हातपाय होत होते, कंबर दुखत होती। कंबर दुखत होती, मग त्याच्यासाठी काय केले तुम्ही? इथे प्रयत्न करून केलीच त्यावेळी आता बंद झालं। तेव्हापासून बंद झालं? बंद झालं। आता बरं वाटतं? आता बरं वाटतं। कोणा बरं केलं तुला? तुम्ही केले होते तेव्हा। मी केले तेव्हा, पण बरं कोणा केलं? प्रभू येशूने। जोरात ताली धन्यवाद देऊया प्रभू येशूला। साक्ष आहे। 1 वर्षापासून या बहिणीचं खूप डोकं दुखायचं। ही बहीण म्हणते की दर महिन्याला तिला 3 दिवस सतत डोकं दुखायचे, आणि ते डोकं दुखत असताना रात्रंदिवस सतत दुखायचं। त्या त्रासासाठी बहीण गोळ्या वापरायची, तरी पण त्याला काय बरं वाटत नव्हतं। या त्रासासाठी या बहिणीने केंद्रातून विजेट मागवला, आणि विजेच्या द्वारे या बहिणीच्या घरामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 2 महिने झाले, बहीण पूर्णपणे बरे, त्याला काही त्रास होत नाही। प्रिय लोक, काय तुम्हाला होत होता? मला 1 वर्ष झाला माझा अर्धा डोका दुखायचा। 1 वर्ष झालं तोपर्यंत तुझा अर्धा डोकं दुखायचं? म्हणजे प्रत्येक महिन्याला अर्धा डोकं दुखायचं। आणि त्याच्यासाठी तुम्ही काय इलाज केलेला होता? डॉक्टरकडे गेले होते? हो, गेलो होतो। गोळ्या पण खा, तरी पण ते दुखतच होतं? दुखत चालूच होतं। मग त्याच्यासाठी काय केलं तुम्ही पुढे? इथं प्रार्थनेला आलो। 1 दिवस घरात विजेट मागवला, प्रार्थना करून घेतली। त्या दिवसापासून आता 2 महिने झालं, आता महिन्याची 1 दिवस पण नाही डोका दुखला। 1 दिवस पण आता दुखलं नाही? ज्या घरात तुमच्या घरात विजेट घेतला आणि तिकडे येऊन आम्ही प्रार्थना केली, त्या दिवसापासून तुझं डोकं दुखायचं बंद झालं, आणि 2 महिने झाले 1 दिवस पण दुखलं नाही? कोणा बरं केलं तुला? येशूने बरं केलं। धन्यवाद। साक्ष आहे। 1 महिन्यापासून त्यांच्या दोन्ही पायाच्या तलव्याला आग व्हायची, तसंच 1 दिवस त्यांना ताप आलेला होता, आणि पुष्कळ डोकं दुखायचं। या त्रासासाठी ही बहीण मंगळवारच्या दिवशी कौन्सिलिंग मीटिंग मध्ये आली, आणि तिची समस्या तुम्हाला सांगितली। तुम्ही त्यांच्या समस्येकरिता प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता ही बहीण म्हणते की 2 आठवडे झाले त्यांच्या पायातून आग निघत नाही, ती पूर्णपणे बरी बहिणी पूर्णपणे बरी आहे। प्रेज लोक, काय तुम्हाला होत होता? पाय खालून आग उठायची, असं होत किती दिवस झाले होता? 1 महिन्यापर्यंत हा त्रास तुम्हाला होता। मग तुम्ही मंगळवारच्या दिवशी इकडे आले, आणि समक्ष इकडे सांगल्यावर तुमच्यासाठी प्रार्थना केली, आणि तेव्हापासून तुम्हाला बरं वाटतं? आता काय काय तुम्हाला फल होत होतं? आता काय नाही दुखत? पाय खाली आग बसले, पाय पण बरं झाले? कोणा बरं केलं तुम्हाला? येशू प्रभूने। धन्यवाद।